नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभाव विज्ञान या चॅप्टरला सुरुवात करत आहे। आता समवाय विज्ञान आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। आता अभाव विज्ञान पाहणार आहे। या दोन्ही चॅप्टरवरती आपल्याला फक्त एक एमसीक्यू आपल्या युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे, पण खूप इंटरेस्टिंग असे दोन्ही चॅप्टर आहेत, समवाय आणि अभाव। तर अभाव म्हणजे काय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आता त्या चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर अभाव काय जाणून घेऊया। आता अभाव म्हणजे काय आहे की अभाव नावातच अभाव म्हणजे एक्झिस्टन्स नाहीये, म्हणजे नॉन एक्झिस्ट ज्याचा एक्झिस्टन्स नाहीये। अभाव म्हणजे जे अस्तित्वातच नाहीये। अभाव म्हणजे आपण अस्तित्वातच सांगितला नाही असा पदार्थ तो म्हणजे अभाव। म्हणजे विचार करा, त्या जे जुने आपला आयुर्वेद 5000 वर्षापूर्वीचा आयुर्वेद आहे, त्यावेळेस जे किती हुशार आपले जे आचार्य असतील त्यांनी किती 5000 वर्षापूर्वीच बिफोर की इयर ॲगोच की अगोदरच लावून ठेवलोय की अभाव म्हणजे असा एक पदार्थ असेल की बाबा की जे एक्झिस्टन्स नाही। जसं की देव आहे तर राक्षस आहे, म्हणजे काय म्हणता देव म्हणजे चांगल्या गोष्टी तर वाईट गोष्टी आहे। तशाच प्रकारे पाहिलं तर जे पदार्थ आहेत आणि असा पदार्थ पण असेल की जो नाही, म्हणजे सत पण असन आणि असत पण असन, म्हणजे अशा प्रकारे सत म्हणजे अस्तित्व आणि असत म्हणजे अस्तित्व नाही, अशा प्रकारे पदार्थ असू शकतो, म्हणजे तो म्हणजे अभाव। म्हणजे विचार करा किती इंटरेस्टिंग हा चॅप्टर आहे अभाव। म्हणजे तुम्ही हा चॅप्टर जाणून घेतोय, खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे अभाव। आता अभाव म्हणजे काय, नॉर्मली आपण पाहायला गेलं तर तुम्ही एक ॲडव्हर्टाईज पाहिली असेल की इट 5 स्टार डू नथिंग। जी डू नथिंग होती, डू नथिंग, इट 5 स्टार डू नथिंग। आता यामध्ये डू नथिंग मध्ये काहीतरी अभाव होता। डू नथिंग म्हणजे काय, इथं कार्याचा अभाव होता, म्हणजे तो माणूस काय करायचा, खायचा आणि बसायचा, कार्याचं काम करत नव्हता। तिथं जो अभाव होता तो कार्याचा अभाव होता, मग तो कार्य करत नसायचा। म्हणजे डू नथिंग म्हणजे अभाव म्हणजे काय, नथिंग म्हणजे जे नाहीचे नथिंग ते म्हणजे अभाव। म्हणजे नाहीचे, जे अस्तित्वात नाहीचे रे बाबा ते म्हणजे अभाव, अशा प्रकारे। आता पुढे चला चॅप्टर सुरुवात करूया। आता परिचय जाणून घेऊया, नेमकं काय सांगितलंय चॅप्टर मध्ये। आता काय सांगितलंय, आयुर्वेद मध्ये काय दिलंय की आयुर्वेद आता अभाव पदार्थाला मानत नाही, अभावाला मानत नाही। नंतर काय सांगितलंय की का, नंतर जाणून घ्यावं का मानत नाही, आजवर सुरुवातीला जाणून घ्यावं काय कोणी काय सांगितलंय। आता तर्कसंग्रह व नवन्याय, नवन्याय म्हणजे काय, जे नवीन न्याय आले, जे न्यायानंतरचे होते, पूर्वी न्याय एक उत्तर न्याय होते, जे पूर्वीचे आपले जुने न्याय होते एक उत्तर न्याय होते, ते नवन्याय उत्तर न्याय। तर जे तर्कसंग्रह जे उत्तर न्याय ते काय म्हणतात, अभावाला 7वा पदार्थ मानतात। जे आपले द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समवाय अभाव जे 7वा पदार्थ मानतात ते कोण, तर्कसंग्रह व नवन्याय मानतात। आणि आयुर्वेद मानत नाही, MCQचं महत्व नाही। त्यानंतर काय, जे कारिकावली आणि कुमारिल व माधव आचार्य हे काय करतात, अभावाला पदार्थ मानतात। मग तर्कसंग्रह व नवन्यायाप्रमाणे हे पण मानतात। पण आता आपल्याला जाणून घ्यायचंय की आपलं एवढं मोठं आयुर्वेद आहे, पण हे आयुर्वेद अभावाला का मानत नाही, म्हणजे आयुर्वेद हा अभाव पदार्थाला का मानत नाही। आता क्वेश्चन ह्याला पण ह्या मुलाला विद्यार्थ्याला प्रश्न पडला काय मानत नाही बरं। आता तेच जाणून घ्या काय की काय, आता ते बघूया। आता चिकित्सेत अभावाचा काही उपयोग नसल्यामुळे आयुर्वेदाने 7वा जो अभाव पदार्थ मानलेला नाही। चिकित्सेत उपयोग नसल्यामुळे आपला आयुर्वेद काय करतं ह्याला की आयुर्वेदने नाही काय ह्याला अभावाला मानले नाही, काय आयुर्वेद दृष्टिकोनातून। तर नंतर काय म्हटलं, आयुर्वेद एक चिकित्सा विज्ञान आहे, म्हणजे चिकित्सा विज्ञान म्हणजे आपली जी चिकित्सा वगैरे होते ते आयुर्वेद थ्रूच होते ना। तर आयुर्वेदिक चिकित्सा विज्ञान आहे जो की रोगाची चिकित्सा करते। अशा प्रकारे रोग भाव पदार्थापासून उत्पन्न होतात व चिकित्सा सुद्धा भाव पदार्थानेच होते। म्हणजे जसं की भाव पदार्थापासून रोग तयार होतात, भाव पदार्थापासूनच रोगाचे काय होते की रोग नाश होतो, अशा प्रकारे सांगितलं, म्हणजे चिकित्सा होते। जसं पाहायला गेलं तर आपण खूप मोठं साखर वगैरे खूप साखर खात गेले, साखर तुम्ही खात गेले तर जास्त साखर खाल्ल्यामुळे काय होतं, तुम्हाला प्रमेय हा व्याधी होतो, प्रमेय व्याधी होतो, अशा प्रकारे सांगितलं। म्हणजे काय, भाव पदार्थापासूनच रोगाची उत्पत्ती होते, पण त्यामध्ये तुम्ही जर पाहता भाव पदार्थापासूनच रोगाची चिकित्सा सुद्धा होते। त्यामध्ये आपल्या मग दुसरं पाहता तुम्ही गुडूची असेल वगैरे खूप सारं काय असं आपण ह्यामध्ये जे चिकित्सामध्ये यूज करतो प्रमेय व्याधीमध्ये। म्हणजे त्याच भाव पदार्थ आपण सुद्धा आणखी काय करतो, रोगाचा नाश करण्यासाठी म्हणजे चिकित्सा करण्यासाठी यूज करतो। पण त्यामुळे काय सांगितलंय, अभावाचा कुठंच आपल्याला चिकित्सेमध्ये उपयोग दिसत नाही, म्हणून आयुर्वेद त्याला अभाव म्हणजे 7वा पदार्थ मानत नाही। तेच दिलं की आयुर्वेदाला उपयोगी नसल्यामुळे, म्हणजे चिकित्सेत उपयोगी नसल्यामुळे आयुर्वेद अभावाला मानत नाही, अशा प्रकारे। आता नेमकं चॅप्टरच्या आपण सुरुवातीला चाललो आहे। आता इंट्रोडक्शन झालं चॅप्टरचं। आता ह्यामध्ये काय सांगितलंय की परिभाषा पाहतोय आपण, ह्याची आता परिभाषा पाहतोय। आता परिभाषामध्ये काय सांगितलंय,
अनुपलब्धी अभाव. अनुपलब्धी अभाव म्हणजे विषयाची प्राप्ती न होणे म्हणजे अभाव आहे. विषयाची प्राप्ती न होणे म्हणजे अभाव आहे. अशा प्रकारे आता अभाव हा अ म्हणजे नाही आणि भाव म्हणजे सत्ता, म्हणजे ज्याची सत्ता नाही तो म्हणजे अभाव. जसं की पाहायला गेलं तर इथं पेन आहे. आता हे जर पेनाचं इथं अस्तित्व पण आहे आणि याची सत्ता पण आहे, त्यामुळे आपल्याला हा पेन इथं दिसतोय, त्यामुळे काय याची सत्ता आहे. पण अभाव म्हणजे इथं गोष्ट ती नाहीची, मग ते जे इथं नाही अ म्हणजे नाही आणि ज्याची सत्ता नाही ती गोष्ट म्हणजे काय इथं सध्याला अभाव. जसं की पाहायला गेलं तर आता इथं काय की समजा आपल्या आता इथला मी आता जो पेन होता समजा तर याला बाजूला नेऊन ठेवला, आता इथं त्याचं अस्तित्व नाही सत्ता पण नाही. आता इथं काय झालं पेनाचा अभाव आहे अशा प्रकारे. आता इथं पेन आहे का नाही अशा प्रकारे, ते म्हणजे अभाव. अशा प्रकारे ज्याची सत्ता किंवा अस्तित्व नाही ते म्हणजे अभाव. आता लक्षण पाहायला गेलं निषेधमुख प्रमागम्य अभाव रूप सप्तमः पदार्थ प्रतिपाद्यते. तर्कसंग्रहांचा श्लोक यामध्ये काय सांगलंय, ज्या पदार्थाचा उल्लेख नकारात्मक रूपाने केला जातो त्याला म्हणजे अभाव म्हणतात. म्हणजे एक नकारात्मक रूपाने याच्याकडे पाहिलं जातं तो म्हणजे अभाव. म्हणजे तिथं नसणं म्हणजे नथिंग असणं, समथिंग असणं म्हणजे काय असणं की समथिंग असणं, नथिंग असणं. आता इथं नथिंग म्हणजे काय अभाव आहे आपण इथं घेतोय. आता ते काय प्रकार पाहतो त्याची की दोन प्रकारचे संसर्ग भाव आणि अनन्य भाव. आता संसर्ग भाव आणि अनन्य भाव आता एक एक आपण पदार्थ आता जाणून घेऊया. आता पाहतो आपण संसर्ग भाव. आता संसर्ग भाव म्हणजे काय, याचा अर्थ संसर्ग विरोधी अभाव म्हणजे संसर्गभाव. मग संसर्गाविरोधी असणारा जो अभाव तो म्हणजे संसर्गाभाव. याचं उदाहरण आहे प्रागभाव, प्रध्वंसभाव आणि अत्यंत अभाव या प्रकारे. आता काय प्रागभाव एक एक बघूया. आता काय सांगितलंय प्रागभाव. आता प्रागभाव म्हणजे काय, कार्याच्या उत्पत्तीपूर्वी कारणात असणारा कार्याचा अभाव म्हणजे प्रागभाव. उदाहरण काय द्यायचं म्हणजे कार्याच्या उत्पत्तीपूर्वी कारणात असणारा कार्याचा अभाव म्हणजे प्रागभाव. म्हणजे कार्याचं उत्पन्न म्हणजे काय की आता हा पेन आहे, आता हा पेन उत्पन्न म्हणजे तयार होण्यापूर्वीच यात काय करणं आपण काय पेनाचं काय करणं अभाव करणं, म्हणजे ह्याचा अभाव म्हणजे याचं अस्तित्व नष्ट करणं वगैरे, म्हणजे ह्याचा अभाव असणं. म्हणजे उत्पत्तीपूर्व म्हणजे उत्पत्ती होण्यापूर्वी त्याचं अस्तित्व नसणं म्हणजे काय याला प्रागभाव. म्हणजे काय पट उत्पन्न होण्यापूर्वी त्याचा असणारा पटाचा अभाव म्हणजे उत्पन्न होण्यापूर्वीच त्याचा असणारा अभाव म्हणजे प्रागभाव. आता प्रध्वंस अभाव म्हणजे काय, प्रध्वंस म्हणजे नाश पावणे किंवा नाश होणे. अशा प्रकारे कार्याचा नाश झाल्यावर त्याचा होणारा अभाव म्हणजे प्रध्वंस भाव. उदाहरण पाहिलं घटाची उत्पत्ती झाल्यानंतर प्रहाराने घटाचा अभाव होणे. म्हणजे आपण एक घट आहे आणि त्याची उत्पत्ती झाल्यानंतर त्याला काय केलं फोडून टाकलं आणि म्हणजे त्याचं काय प्रहाराने त्याचा घटाचा अभाव करणं नाश केला, तर ते जो असन की उत्पत्तीनंतरचा अभाव ते प्रध्वंस, उत्पत्तीपूर्वीचा अभाव प्रध्वंस लेटर नंतरचा म्हणजे उत्पत्ती नंतरचा जो अभाव ते प्रध्वंस अभाव. आता अत्यंत अभाव म्हणजे काय, जो अभाव तिन्ही काळात असतो तो असतो अत्यंत अभाव. जसं की वर्तमान भूत आणि भविष्य काळात तिन्हीत असतो तो म्हणजे अत्यंत अभाव. उदाहरण पाहायला गेलं तर वायू रूपाचा अभाव, जे वायू असतो आपला वायू ते आपल्याला तुम्हाला कधी दिसणार नाही, त्याला काय रूपाचा अभाव असणं तो म्हणजे अत्यंत अभाव. आता त्या दुसरा पाहतो आपण. आता मेन काय म्हणजे पहिला आपण पाहिला संसर्ग अभाव, दुसरा आपण अनन्य अभाव. संसर्ग अभाव आता अनन्य अभाव. आपण संसर्ग अभावाचे तिन्ही प्रकार पाहिले, प्रागभाव, प्रध्वंस भाव, अत्यंत अभाव. तुम्हाला हे एसक्यूला विचारलं जातं बरेच वेळ की प्रकार लिहा म्हणून. अशा प्रकारे आता पाहतो पण अत्यंत काय अनन्य अभाव. आता अनन्य अभाव म्हणजे काय, जो अभाव आपल्या प्रतियोगीच्या एकत्र राहण्याच्या विरोधी असतो. म्हणजे काय प्रतियोगीच्या एकत्र राहण्याविरोधी असतो. म्हणजे काय सांगतात की एक वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी असणारी भिन्नता. म्हणजे काय की दोन वस्तूमध्ये काय भिन्न दाखवणं म्हणजे अनन्य अभाव. जसे काय सांगणं की घट हा पट नाही, प्रमेय म्हणजे कुष्ठरोग नाही. जसं की पाहायला गेलं की क्लासचा सीआर जो नॉर्मल विद्यार्थी, आता दोन विद्यार्थी, एक काय ए विद्यार्थी आणि बी विद्यार्थी. आता बी विद्यार्थी क्लासचा सीआर आणि ए विद्यार्थी नॉर्मल स्टुडंट आहे. म्हणजे क्लासचा सीआर हा तो विद्यार्थी नाही. आता म्हणजे समजा बी हा ए नाही आणि ए हा बी नाही. अशा प्रकारे की एका वस्तू दुसऱ्या वस्तूशी असणारा भिन्नता म्हणजे काय घट हा पट नाही, ए हा बी नाही, बी हा ए नाही. अशा प्रकारे तो म्हणजे अनन्य अभाव. आता पाहतो आपण नेक्स्ट. आता वस्तूची प्राप्ती इंद्रियाद्वारे होते. इंद्रियाची शक्ती सीमित आहे. सीमेच्या बाहेर प्रत्येक इंद्रियाला आपल्या अर्थाचा अभाव प्रतीक होऊ लागतो. म्हणजे काय म्हणतं वस्तूची प्राप्ती इंद्रियाद्वारेच होते. आपल्याला इंद्रियाची शक्ती कशी असते, सीमित असते, लिमिटेड असते. एका लिमिटच्या बाहेर आपण जास्त वेळ लेक्चर करू शकत नाही, एका लिमिटच्या बाहेर आपण जास्त वेळ बघू शकत नाही, एका लिमिटच्या बाहेर तुम्ही जास्त वेळ ऐकू शकत नाही. अशा प्रकारे सीमेच्या बाहेर प्रत्येक इंद्रियाला आपल्या अर्थाचा अभाव प्रतीक होऊ लागतो. एका लिमिटच्या बाहेर गेलं की तुम्हाला म्हणजे दिसणार पण नाही, एका लिमिटच्या बाहेर गेलं तुम्हाला ऐकू येणार नाही, एका लिमिटच्या बाहेर गेलं की तुम्हाला कळणार पण नाही, म्हणजे अभाव प्रतीक होतो. त्या दृष्टीने पुढील प्रकार आहे. आता
आता प्रत्यक्ष भाव म्हणजे काय, जी वस्तू इंद्रियाद्वारे ने आहे परंतु त्याची प्राप्ती इंद्रियाला न होणे. म्हणजे इंद्रियाद्वारे ने म्हणजे इंद्रियाला त्याची माहिती मिळते बाबा, पण त्याची प्राप्ती न होणं. जसं की काय म्हणणं की आता जर काय की पाहायला गेलं तर आता तुम्ही लेक्चर तुम्हाला समजते बाबा, मी खूप छान सांगतो पण तुमच्या डोक्यातच जाईल नाही, मी सांगतोय खरी, पण तुम्हाला काय काही इंद्रियाला ती नेत आहे पण त्याची काय प्राप्ती तर व्हायला नाही इंद्रियाला, म्हणजे ते काय झालं प्रत्यक्ष भाव. जसं की उदाहरण पाहायला गेलं की चिकित्सालयात परिचारक, औषध, साधन इत्यादीचा अभाव म्हणजे प्रत्यक्ष भाव. नंतर जर पुढे पाहायला गेलं अतिइंद्रिय अभाव. आता अतिइंद्रिय अभाव म्हणजे काय सांगते, द्रव्य ज्या इंद्रियाद्वारे ने नाही, म्हणजे काय सांगले, जो एखादा द्रव्य ते इंद्रियाद्वारे ने नाही म्हणजे काय सांगितलं, इंद्रियाच्या पोहोचण्याच्या बाहेरचं आहे, ते म्हणजे अति इंद्रिय अभाव. जसे की 11वी वाराला असणं आपल्याला फिजिक्स व्हायचं असं प्रकारे की काय व्हायचं, द्रव्य जो असायचा इंद्रियाद्वारे ने नसायचा आणि इंद्रियाचे म्हणजे काय होतं आपल्या पोहोचण्याच्या बाहेरचा असायचा, म्हणून आपल्याला ते फिजिक्स जास्त कळत नसायचं, ते म्हणजे अति इंद्रिय अभाव अशा प्रकारे. त्यानंतर पुढे पाहायला गेलं सामायिक अभाव. आता सामायिक अभाव म्हणजे काय की शय्येवर रुग्ण नाही, या उदाहरणावरून जेव्हा शय्येवर रुग्ण येतो तेव्हा त्या अभावाचा नाश होतो. म्हणजे एखादा तुम्ही बेड पाहिला आणि त्या बेडवर तुम्ही अगोदर पाहिला तिथं पेशंटच नव्हता, नंतर काही वेळाने तिथं पेशंट आला, त्या अभावाचा जिथं नाश झाला त्याला काय की तो अभाव ज्याचा नाश झाला तो म्हणजे काय आता सामायिक अभाव, म्हणजे तो जो अभाव तिथं नाश होतो तो असतो सामायिक अभाव अशा प्रकारे. आता नंतर पाहतो आपण आयुर्वेदीय महत्व. आता अभाव पदार्थाचा आयुर्वेदीय महत्व खूप खूप महत्वाचं आहे, खूप मस्त IMP. भारतीय दर्शनात असत म्हणजे अनरियल, नॉन एक्झिस्टंटला तुच्छ मानले. म्हणजे काय म्हटलं, भारतीय दर्शनात जे असत आहे ज्याचा एक्झिस्टंट नाहीये त्याला आपण तुच्छ इकडे भारतीय दर्शनात मानलंय. कारण की भारतीय लोक काय दर्शनात काय मागतात, प्रूफ मागतात. आपल्याकडे पहिल्यापासून काय होतं, असत म्हणजे एक्झिस्टंट गोष्ट आहे त्याला खूप महत्व होतं. म्हणजे असं जे नॉन रिअलिस्टिक होतं, जे प्रूफ नव्हतं त्याला तुच्छ वगैरे म्हणत होते, त्याला एवढं डॉमिनन्स नव्हतं. म्हणजे ज्याला डॉमिनन्स होतं ते म्हणजे काय ते सत असायचं, म्हणजे त्याचं अस्तित्व असायचं अशा प्रकारे. आता असत म्हणजे काय, अस्तित्व नसणे. म्हणजे काय उदाहरण जसं काय सशाला शिंगे असणे, ते म्हणजे असंच झालं. आता सशाला शिंग तुम्ही कधी पाहिलंय का, सशाला शिंग पाहिलंय. नंतर आकाश पुष्पाला पुष्प. आता आकाश पुष्प, आकाशात पुष्प पाहिलंय कधी, ऐकलंय पण पाहिलंय का, आणि त्याला पुष्प म्हटलं. आकाश पुष्पाला बी पुष्प म्हटलंय, असं कधी ऐकलंय का, नाही. अशा प्रकारे त्याला असत म्हटलंय. आता नंतर पुढे पाहतोय आपण, नंतर पुढे पाहतोय की काय आचार्य चरक हे सांख्यप्रमाणे सत्कार्यवादी होते. त्यांनी काय सांगितलं, त्यामुळे त्यांनी अभाव पदार्थ मानण्याची आवश्यकता भासली नाही. सांख्यप्रमाणेच काय होते, ते सत्कार्य होते, त्यामुळे अभाव पदार्थ त्यांना शक्यता गरज भासली नाही. बॅटरी लो झाल्यामुळे थोडं फ्लॅशचा प्रॉब्लेम आहे, पण दिसतंय व्हिडिओमध्ये, तेवढं तुम्ही जाणून घ्या, व्हिडिओमध्ये छान दिसतंय. आता नंतर पाहतोय, नंतर आपण पुढे बघतोय चिकित्सेमध्ये अभावाचं महत्व. आता यामध्ये काय सांगितलं, आहाराच्या अभावामुळे लंघन होऊन शरीरात लागोता उत्पन्न होते, त्यामुळे आमाचे पचन होते. म्हणजे काय होतं, चिकित्सेमध्ये महत्व सांगितलं अभावाचं. ज्याने कसं सांगितलंय की काय की जेव्हा आपण हे होतं की लंघन वगैरे कर्म करतो त्यामुळे शरीराचं जो आमाचं काय होतं आपलं पचन होतं, मग त्यामुळे आपलं हे चिकित्सेचं का अभावाचं अशा प्रकारे महत्व दिलंय. मग काही विद्यार्थी म्हणजे सर सुरुवातीला आयुर्वेद तर काय म्हणतात चिकित्सेमध्ये, याचं काहीच महत्व नाही. चिकित्सेमध्ये कशा प्रकारे महत्व नाही की जे आपण काय सुरुवातीला पाहिलं होतं, जे भावपदार्थ काय करतात की रोगाची उत्पन्न वगैरे करतात, आणि त्या भावपदार्थामुळेच काय होतं, रोग उत्पन्न होतं, आणि त्या भावपदार्थामुळेच रोगाचं काय होतं, चिकित्सामध्ये उपयोग होतं. पण तसं नाही ना, याचं आपण डायरेक्ट कसं करतो, चिकित्सेमध्ये भाव लंघन कर्म करतो. तेच सांगितलं नाही का, जो रोग भावपदार्थापासून उत्पन्न होतो व चिकित्सा सुद्धा भावपदार्थापासूनच होते अशा प्रकारे म्हटलं. पण इथं काय म्हटलं आपण, जे काय होतं डायरेक्ट चिकित्सेमध्येच यूज दाखल आहे ना याचा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे अभावाचं आयुर्वेदाला मानत नाही की ह्याचं काय, ह्याला काय सत्वा पदार्थ मानत नाही. तर अशा प्रकारे हा पूर्ण व्हिडिओ होता अभावावरती, यामध्ये तुमचा सगळा कव्हर केलाय. आता हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज असा होता की एका विद्यार्थ्याचा मला कॉल आलता की ते म्हटले होते की 15 तारखेपर्यंत सर आम्हाला व्हिडिओ पाहिजे. आज एक दिवस लेटर झालंय, त्यामुळं सॉरी बाबा. पण कसं आहे की रात्रीचे आता जवळपास 3 वाजलेले नाही, 3 वाजता मी व्हिडिओ बनवतोय, कारण की नको तुमचे पण पेपर खूप जवळ आले आणि तुम्हाला पण सिलेबस कव्हर करायचं. रात्री 3 वाजता बॅटरीमध्ये फोनमध्ये चार्ज नाही, तो तरी सुद्धा हा व्हिडिओ अपलोड बनवतोय, कारण की तुमच्या ह्याच्यासाठी की नाही बाबा की विद्यार्थ्याच कुठंतरी विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचा फायदा व्हावा म्हणून रात्री 3 वाजता हा व्हिडिओ बनवतोय. आता व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून जातील ह्याचे, आणि काही अडचण असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तर चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.